हॅलो एव्हरीवन. काय ह्या समस्या तुमच्याकडे सुद्धा आहेत का? की त्या कोणत्या समस्या आहेत? तर पैसा येतो पण टिकत नाही. हे खूप स्टुडंटकडून माझ्याकडे क्वेरीज आल्या, त्यासाठी मी हा आज व्हिडिओ बनवत आहे. तर पैसा येतो तर मॅडम, पण तो टिकत नाही. तर यामागचं काय सायन्स आहे किंवा काय असं रिच्युअल आहे की ते आम्ही करू आणि पैसासुद्धा आमच्याकडे टिकून राहील? मनी रिलेटेड आपल्याला आपण कालपासून एक सिरीज चालू केली आहे की जेव्हा आपण मनी मॅनिफेस्टेशन करत आहोत तर प्रत्येक गोष्ट ही मनी रिलेटेड असणार आहे आणि त्यासाठीच तुम्हाला ह्या व्हिडिओवर टिकून राहायचं आहे आणि व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघायचा आहे. तर आज आपण हा टॉपिक निवडला आहे की मनी तर येतात पण ते टिकत नाही. तर यामागचं काय रिझन असू शकतं? तर तुम्ही ह्या गलत्या तर तुम्ही करत नाही आहात ना. मनी येतात तेव्हा जेव्हा तुम्ही कुठलंही इन्कम स्रोतनी येतात मॅजिकली तर वरून पडणार नाही आहेत, कारण जे गुरुत्वाकर्षण या ब्रह्मांडाचा नियम म्हणू, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर ॲक्शन घेऊ तर जेव्हा आपण कार्य करू ती गोष्ट आपल्याकडे अट्रॅक्ट होत असते. अगदी त्याच पद्धतीने मनी रिलेटेड घ्यायचं झालं तर आपण जेव्हा दान करत असतो, चॅरिटी करत असतो, तर जे आपण देत असतो तेच आपल्याकडे रिटर्न किती गुणा वाढून येत असते. तर आता बघायचं झालं, जे आपण देतो तेच आपल्याला ब्रह्मांड रिटर्न देत असते. तर अगदी त्याच पद्धतीने मनी जेव्हा आपण आपल्याकडे येतात, कुठलंही वर्क केल्यानंतर किंवा ॲक्शन घेतल्यानंतर किंवा एका गिफ्टच्या रूपात किंवा मॅजिकली समजून घेऊया आपण की आपल्याकडे ते येतात मनी, पण ते टिकत नाही. तर यामागचं काय अशा चुका आहेत की तुम्ही ते करत आहात? तर तुम्हाला एक सांगते, एक उदाहरण सांगेल जेणेकरून तुम्ही त्याला रिलेटेड करू शकणार. आता बघा, मनीची एनर्जी सुद्धा तशीच आहे. एव्हरीथिंग इज एनर्जी. आपलं शरीर हे पंचमहाभूतांनीच बनलेलं आहे, इलेक्ट्रॉन प्रोटॉन यानुसार. त्याच पद्धतीने मनीसुद्धा ती एनर्जी आहे. एव्हरीथिंग इज एनर्जी. जेव्हा आपण एनर्जीवर कार्य करू, इंटरनल एनर्जी आपली वाढेल. जेव्हा आपल्याला मनी पाहिजे असेल किंवा मॅनिफेस्टेशन कुठलंही वर्क करायचं असेल, तर तेव्हा आपण काय करत असतो, आपली एनर्जी वाढवतो जेणेकरून ती एनर्जी ब्रह्मांडामध्ये जाईल आणि जेव्हा तिकडून येणारी एनर्जी जी आहे ती त्या गोष्टीला मॅच होते आणि ते आपल्याकडे येतं. तर आता आपण हा टॉपिक निवडला आहे की मनी येतात पण ते टिकत नाही. यामागचं काय कारण असू शकेल बरं? तर आज आपण तेच बघत आहोत की का असं होत आहे. तर तुम्ही ही गलती तर नाही करतात. एक उदाहरण देते की बघा, एखाद्या घरी आपण गेलेलो आहोत, एक पाहुणे म्हणून एखाद्या घरी आपण गेलो आणि आपण तिथे थोडा वेळ बसलं आणि त्यांनी फक्त पाणी दिलं आणि देन म्हटलं की मला काम आहे, तुम्ही लगेच निघू शकता. तर काय आपण दुसऱ्या दिवशी जाणार का? किंवा कधी जर आपल्याला वाटलं की तिथे जावला पाहिजे, आपण जाऊ का? नाही जाऊ, कारण आपल्याला ते पद वाटू शकतं. का असं वाटू शकेल? कारण तिथे 2 मिनिटंसुद्धा राहू दिलं नाही, फक्त पाणी दिलं आणि आता तुम्ही निघू शकता असे वर्ड वापरण्यात आले. ते एनर्जी काय झाली, मिसमॅच झाली, ती अलाइनमध्ये नाही आली. तसंच मनीचं सुद्धा आहे. जेव्हा आपल्याकडे मनी येतात पण ते आपण त्या पद्धतीने त्याला ग्रॅटिट्यूड देत नाही, त्याच्याशी बोलत नाही, त्याला सांभाळून ठेवत नाही आणि आपला जो खर्च आहे तो आपल्या आवकच्या बाहेर करतो, की खूप जास्त प्रमाणात खर्च करून टाकतो आणि त्यानुसार मग त्या मनीच्या एनर्जीला मिसमॅच होते आणि मनी टिकून राहत नाही. कारण काय केलं आपण, ती मनी जेव्हा वर्क करून आपल्याकडे आलेली आहे ना, त्याला ग्रॅटिट्यूड दिलं ना, तिच्याशी बोललं ना, सांभाळून ठेवलं आणि जी एनर्जी आहे, एनर्जी म्हणजेच काय तर विचार. आपले पैशाबाबतचे कसे निगेटिव्ह विचार जर असतील तर ते तुम्हाला लिहून काढायचे आहे, कारण ते सबकॉन्शियस माइंडमध्ये घर करून बसलेले आहेत. पैसा काय झाडाला लागतो? पैसा येतो पण टिकत नाही. असे जर इनर वर्ल्डमध्ये तुमचा जर विचार चालू असणार तर विचारच असं आहे की ती एनर्जी निर्माण करतात. विचारामधूनच एनर्जी तयार होते. ती एनर्जी जात असते ब्रह्मांडामध्ये आणि ती आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सुद्धा रिपीटेड विचार येत असतात की मनी येतो तर माझ्याकडे पण टिकत नाही. किंवा आपण बोलताना अनेकदा असे वर्ड आपण वापरतो की ते अशा पद्धतीने मनी येतात पण ते टिकत नाही, किंवा जे काही आम्ही करतो त्याला यश नाही, किंवा अमीर जे लोक आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, हा 2 नंबरचा पैसा आहे. तर तुम्ही जेव्हा तुम्ही बोलत आहात तर तुम्ही निगेटिव्ह पैशाबद्दलच्या जे फ्रिक्वेन्सी आहे ती ब्रह्मांडात सोडत आहात. म्हणून आणि जेव्हा मनी तुमच्याकडे येतात तर ते तुम्ही ठेवत सुद्धा नाही आहेत. जेव्हा मी आताच एक उदाहरण दिलं होतं की एखाद्याच्या घरी गेल्यानंतर आपण
तिथे बसला आणि त्यांनी लगेच म्हणाले की मला काम आहे, तुम्ही निघू शकता. तर त्याच पद्धतीने मनीची एनर्जीसुद्धा आहे. मनी एव्हरीथिंग इज एनर्जी. तर मनीसुद्धा एनर्जी आहे आणि जेव्हा आपल्याकडे ती येते तर तिला आपल्याला ठेवावं लागतं. जेव्हा एखादं पेमेंट येते तर तुम्ही त्याला 1 दिवस 2 दिवस आपल्याकडे ठेवा, त्याला ग्रॅटिट्यूड द्या. काही निगेटिव्ह बिलीव्स असतील तर लिहून काढा, जाळून टाका आणि पैसा अशा ठिकाणी ठेवा की ते स्वच्छ ठिकाणी. एखाद्या घरी जा जिथे स्वच्छ आहे, तिथेच तुम्हाला बसायची इच्छा होणार, तिथे राहायची इच्छा होणार. एखाद्याच्या घरी गेलं की त्यांनी मान सन्मान खूप केला, विचारपूस केली किंवा खूप छान पद्धतीने बोललं तर आपण तिथे टिकून राहतो थोडा वेळ तरी आणि आपल्याला फ्रेश वाटेल. मनीची एनर्जीसुद्धा सेम वर्क करत आहे. तर तुमच्याकडे जेव्हा मनी येते त्याला ठेवा स्वच्छ याच्या. आणि एक सांगते रिच्युअल, तुम्ही जेव्हा कपाटामध्ये काही पैसे ठेवत आहात किंवा तिजोरीमध्ये, तर त्यामध्ये एक आवर्जून गोष्ट बघा की त्यामध्ये तुमचे लाईट बिल किंवा मेडिकलचे बिल किंवा इतर कुठलेही बिल्स असणार तर ते काढून टाका. कारण मनीची एनर्जी तिथे मॅच होते आणि असा वेश होते की इथे मला राहायचं नाही आहे किंवा खूप कपड्यांचा गुच्छा आहे, खूप दिवसांपासूनचे न घातलेले कपडे आहेत, तर ते काढून टाका आणि व्यवस्थितरित्या त्याला मेंटेन करून एक तिजोरीची जी जागा असते, जे कपाट असते त्याला स्वच्छ ठेवा. त्यामध्ये कुठलेही बिल्स नको आहेत, मेडिकलच्या फाईल्स नको आहेत आणि अशा जागी ठेवा. आणि जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे धूपबत्तीचा एक स्मेल द्या, जेणेकरून ती निगेटिव्ह एनर्जी रिमूव्ह होऊन तिथे जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी येतं तिथे ठेवा. आणि जेव्हा तुमचं इन्कम येतं तेव्हा 1 दिवस तरी त्याला शांत पद्धतीने त्या मनीला ठेवा, ग्रॅटिट्यूड द्या आणि भरभरून त्याच्याशी कन्व्हर्सेशन करा की तू माझ्याकडे आलास त्यासाठी थँक्यू सो मच. आजपर्यंत जन्मापासून तर आजपर्यंत जितका काही खर्च माझ्यावर झालेला पैशांचा जो खर्च आहे त्या एक एक रुपयासाठी थँक्यू सो मच आणि येणाऱ्या प्रत्येक मनीसाठी मी ग्रेटफुल आहे असं जेव्हा म्हणता. आणि कळत नकळत मी अवाढव्य खर्च केला असणार किंवा बरोबर ठेवला नसेल किंवा अतिरिक्त पैसा खर्च करून जिथे नको व्हायला पाहिजे खर्च तिथे मी केला असेल आणि गलत वे पद्धतीने केला असेल तर त्यासाठी सॉरी असं बोलून जेव्हा आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू असं डिअर मनी आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू असं म्हणून जेव्हा तुम्ही चॅन्टिंगसुद्धा कराल तर ते निगेटिव्हिटी रिलीज होते आणि तुमचा जो पैशाचा आवक आहे तो येणं स्टार्ट होते. आणि जेव्हा पॉझिटिव्हली तुम्ही टाक करू म्हणजेच बोलू लागता तेव्हा ते मनीसुद्धा तुमच्याकडे टिकून राहा जाणार. आणि आपलं जितकं खर्च आहे त्यापेक्षा खूप जास्त EMI किंवा हे असणार तर ते थोड्या पद्धतीत टाळा. जेव्हा सेविंग करून EMIवर वस्तू घेणे टाळा आणि जेणेकरून त्यामध्ये खूप जास्त पैसा असं चालला जातो. ते सेविंग करून एकदाच तुम्ही ते जे घ्यायचं आहे ते घ्या, जेणेकरून अशा पद्धतीने मनी हे सेविंग होतील, टिकून राहणार आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडला हा प्रोग्राम होईल की तुमच्याकडे ते आहेत. आणि परत एक रिच्युअल सांगते की जेव्हा तुमच्याकडे मनी येतात तर आल्याबरोबर ते खर्च करू नका, तर त्याला ठेवा. आणि जेव्हा तुम्ही जसं की 10-15 हजार रुपये तुमच्याकडे पर मंथ येत आहे, 1 लाख रुपये येत आहे, तर त्यातील 10,000 रुपये 20,000 रुपये तुम्ही सेविंग करा, जेणेकरून तुमच्या सबकॉन्शियस माइंडला असा रिप्रोग्राम होणार की आहेत माझ्याकडे. आणि जर काही पेमेंट तुम्ही कमवता त्याच्यातला एक अंश तरी दान करायला स्टार्ट करा. बघा तुमचं जो मनी आहे ते तुमच्याकडे टिकायला चालू होणार. तर ह्या दैनंदिन व्यवहारामध्ये ह्या खूप गोष्टी चाललेल्या आहेत किंवा खूप लोक याला फेस करत आहेत. तर नक्कीच ह्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होणार आहे. पुढील असेच नवनवीन व्हिडिओज येणार आहे, त्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की ती युजफुल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि तुमच्या जीवनामध्ये एक आनंदाचा क्षण येऊन दुसऱ्यांनासुद्धा शेअर करा की ते सुद्धा पॉझिटिव्ह वेमध्ये घेऊन ते सुद्धा मनी मॅनिफेस्ट करू शकतील आणि अशा पद्धतीने तुम्ही टिकवूनसुद्धा ठेवू शकता. आणि या पद्धतीने सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करा. आणि जे तुम्ही निगेटिव्ह टॉक करता की माझ्याकडे पैसा येत नाही, टिकत नाही, आला तरी तो जातो, तर हे बोलणं टाळा आणि हे म्हणा की पैसा माझ्याकडे टिकतो, पैसा माझ्याकडे सहजतेने येतो. जे तुम्ही निगेटिव्ह बोलता त्याचंच पॉझिटिव्ह वेमध्ये करून बोलत चला, तर सबकॉन्शियस माइंड तसंच रिप्रोग्राम होणार, विचार तसेच येत जाणार पॉझिटिव्ह. तेच विचार आपली एनर्जी क्रिएट करतो, तेच ब्रह्मांडामध्ये जाणार आणि ती फ्रिक्वेन्सी एनर्जी आपल्याकडे रिटर्न पद्धतीने येत असते. अशा पद्धतीने तुम्हाला हे रिच्युअल करायचे आहेत. आणि नक्कीच तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आय लव्ह मनी, मनी लव्स मी हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करून पाठवा. याने कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर जर
चॅनलवर जर नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.